गाईज तर फायनली आहे ना आमच्या दादाचं लग्न ठरलेलं आहे. गाईज फायनली आमचा दादा नवरदेव झालाय. आम्ही सगळे आवडून वगैरे निघालोय नवरीच्या घरी. गंध लागायला आज. गंध आहे, लग्न नाही, गंध आहे आज. आणि आहे ना इकडं खाली सगळे आवरून वगैरे बसलेत निघायच्या तयारीत. शौर्य दादा आणि काका बिका सगळी रेडी झालेली. इकडं मामी पण रेडी झालेली. इकडं तर आमच्या दादाला एवढी घाई झालेली आहे ना की निघाल्यापासून हातात तो बुके घेऊन बसलेला आहे. आता तिकडनं वहिनी आवरून येतोपर्यंत इथं सगळ्यांची चर्चा चालली ते. इथं ओटीचं वगैरे सगळं सामान काढून ठेवलं होतं आणि तोपर्यंत तिकडून वहिनी पण लगेच आवरून आल्या होत्या. त्यांचं आवरून वगैरे झाल्याच्या नंतर त्यांचं हळदी कुंकू लावून लगेच ओटी पण भरून घेतली. त्याच्यानंतर लगेच मामाचा पण मानपान झाला आणि मामाचं मानपान होतोपर्यंत आमचा नवरदेव इकडं बसला होता. लगेच नंतर नवरदेवाचा पण मानपान झाला. त्याच्यानंतर मग लगेच ह्यांनी फोटोशूट करायला सुरुवात केली. इकडं सिनेमॅटिक शूट वगैरे चाललं होतं सगळं ह्यांचं. आणि आजचा पूर्ण दिवस तर ह्याच्यातच गेला. मग आपण आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.